नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून मुंबईपर्यंत सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत, पण कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळे तयारीला लागलेत. गेल्या जवळपास 6 वर्षांपासून निवडणुका रखडल्यात. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका या निवडणुकांसाठीच्या तयारीला लागल्यात. या निवडणुकांच्या तयारीमध्ये सध्या सगळेच पक्ष हिरिरीने उतरलेत. पण राज्यामध्ये सध्या जी चर्चा सुरू आहे ती विशेषतः मुंबई महानगरपालिकेची. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला टक्कर देणारी महाविकास आघाडी मनसेला आपल्यासोबत घेणार का, राज ठाकरेंना आपल्यासोबत घेणार का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि याचं कारण आहे काँग्रेसची भूमिका. खरं तर राज ठाकरे यांनी काँग्रेसनं ज्या मुद्द्यावरून सध्या देशभर रान उठवलंय त्याच मुद्द्यावर सध्या आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मुद्दा आहे मतदार याद्यांच्या घोळाचा. काँग्रेसनं मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा समोर आणल्यानंतर इकडे राज्यात राज ठाकरेंनी सुद्धा याच मुद्द्यावरून रान उठवलं. विरोधी पक्ष एकत्र आले, सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेटही घेतली आणि त्यानंतर याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उद्या एका मोर्चाचं आयोजन केले. प्रश्न असा आहे की या मोर्चाला महाविकास आघाडीतले कोणकोणते नेते साथ देणार. विरोधकांचा मोर्चा आहे, पण लक्ष लागलेलं आहे की काँग्रेसचे कोणते नेते साथ देणार. कारण राज ठाकरे यांना जर काँग्रेसनं उघडपणे साथ दिली तर उत्तरेतल्या राज्यांमध्ये काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे. विशेषतः बिहारमध्ये सध्या निवडणूक आहे. राज ठाकरेंची हिंदुत्ववादी भूमिका, राज ठाकरेंची हिंदी विरोधातली भूमिका ही काँग्रेससाठी इतर राज्यांमध्ये, उत्तरेतल्या राज्यांमध्ये अडचणीची ठरू शकते. त्यामुळे बिहारच्या निवडणुका होईपर्यंत काँग्रेस मनसेला साथ देण्याचं थांबवणार की एकूणच मनसेच्या बाबतीत काँग्रेस सावध भूमिका घेणार. महाराष्ट्राच्या पातळीवर मनसेच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका घेणं हे काँग्रेसला शक्य होणार आहे की नाही, यात सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलायचंय. पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. मुंबई महानगरपालिकेमध्ये यावेळी बदल घडणार का? 25 वर्षांपासूनची मुंबई महानगरपालिकेवरची ठाकरेंची सत्ता राहणार का? दोनही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र येणार का? मुंबईचं मैदान मारण्यासाठी काँग्रेसला मनसेची साथ रुचेल का? हे प्रश्न सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चवीचे बनलेत आणि त्याची चव वाढतच राहील याची काळजी सगळेच नेते घेत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वारंवार भेटत आहेत, पण युतीसाठी उत्साही असलेल्या उद्धव ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा प्रतिसाद मात्र तोलून मापूनच येतो. परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत. आम्हीच विसरलो. बरं, आता सोडून द्या ना. आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे. खरं तर मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता हळूहळू स्पष्ट होतंय. म्हणजे राज आणि उद्धव यांच्याकडनं तशी औपचारिक घोषणा झालेली नाहीये, पण महायुतीच्या नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून तरी राज ठाकरे या निवडणुकीत महायुतीला साथ देत नाहीयेत हे दिसतंय. हा शब्द राजसाहेबाचा आहे. जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो. हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत आणि तुम्ही रोज जाताय. तिथे 10 वेळाला गेले काय ना 12 वेळाला गेले, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्रित आले, आम्हाला त्याचा आनंद आहे. आम्ही त्याच्यावर टीकाही करत नाही. परंतु अशा वेळेला जे 18-19 वर्ष तुम्ही जो संघर्ष केला, तुमच्या बरोबर असलेल्या मनसैनिकांनी जो संघर्ष केला, त्याचं काय? किल्ल्यांवर असं कुठंही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही, पण किल्ला परिसरात त्यांच्या पायथ्याशी आम्ही हे करतोय. केवळ राज ठाकरे हे आता कुठलं न कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर, एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. पण आता यामध्ये खरी अडचण आहे ती काँग्रेसची. महाराष्ट्रामधली काँग्रेसची सध्याची अवस्था पाहता राज ठाकरेंसारखा नेता महाविकास आघाडीमध्ये असणं ही जमेचीच बाजू ठरेल. पण महाराष्ट्राच्या बाहेर काय?
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुस्लिम आणि यादव मतं ही इंडिया आघाडीचा बेस असतील. महाराष्ट्रात मात्र राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेतात, हिंदी विरोधात भूमिका घेतात. इतकंच नव्हे तर हिंदी भाषिकांच्या विरोधात सुद्धा भूमिका घेतात. त्यामुळे राज ठाकरेंची काँग्रेसला साथ ही उत्तरेमध्ये त्रासदायक ठरू शकते. मात्र मतदार याद्यांचा घोळ या विषयावर मात्र काँग्रेसची आणि राज ठाकरेंची भूमिका ही एकमेकांसाठी पूरक असते. मुंबई महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीत राज ठाकरेंचं पारडं बरंच हलकं होतं. 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेनं 84 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं 82 नगरसेवक निवडून आणले होते. काँग्रेसनं 31 नगरसेवक निवडून आणले होते, तर मनसेला 7 नगरसेवक निवडून आणता आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं 9, MIMनं 3, तर इतर पक्षांनी 11 नगरसेवक निवडून आणले होते. 2006 पासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख उतरताच राहिलाय. 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. 2012च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले. पण 2014च्या विधानसभेत मनसेचा अवघा 1 आमदार निवडून आला. तर 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या 28 वरून 7 वर पोहोचली. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्येही मनसेचा एकच आमदार निवडून आला. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे मनसेच्या मतांच्या टक्केवारीचाही आलेख उतरताच राहिलाय. या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय पटलावर राज ठाकरे जर आता एकला चलोचा नारा देत असतील तर तो शक्य जरूर आहे, पण तो राजकीय शहाणपणाचा ठरणार का हा सवाल आहे. तर दुसरीकडे देशभरात भाजपला टक्कर देताना प्रादेशिक पातळीवर वेगळी गणितं मांडण्याची सोय काँग्रेस करू शकणार की नाही हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच मुद्द्यावर जय महाराष्ट्राचे सवाल बघूयात. राज ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरेंसोबत जाणार आहेत की ते महाविकास आघाडीमध्ये असणार आहेत हा पहिला सवाल आहे. राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये काँग्रेस सध्याची भूमिका घेते ती काँग्रेसची सावध भूमिका आहे का हाही सवाल आहे. काँग्रेसचे नेते हे राज ठाकरेंपासून अंतर राखतायत हे स्पष्ट दिसते, पण ते अंतर का राखतायत? काही नेते हे राज ठाकरेंसोबत दिसत नाहीयेत. मतदार याद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस मनसे सोबत दिसत का नाहीये हाही सवाल आहे. काँग्रेस बिहारच्या निवडणुका संपण्याची वाट पाहते का? आणि राज ठाकरे यांची हिंदी विरोधातली भूमिका हीच काँग्रेससाठी सर्वात जास्त अडचणीची आहे का हाही सवाल आहे. मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावतील अशी ही भीती काँग्रेसला वाटतेय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर. गणेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार चर्चेमध्ये सहभागी झालेत. योगेश, आपलंही स्वागत. नमस्ते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेत. तुषारजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी आपल्यासोबत आहेत चर्चेत. गोपालजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. आणि या विषयावर बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे सुद्धा माझ्यासोबत आहेत. गजाननजी नमस्कार, आपलंही स्वागत. बर, पहिल्यांदा प्रश्न आपण गोपाल तिवारीजींना विचारूयात. गोपालजी, काय आहे उद्याच्या मोर्चामध्ये कोण कोण येणार आहेत काँग्रेसचे नेते? काँग्रेसची एकी उद्या मोर्चामध्ये दिसणार आहे का विरोधकांच्या? कविताजी, आजचा दिवस जो आहे तो विशेष आहे. या देशाच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या ऐक्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. त्या इंदिराजी गांधी आणि आपले देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. विविध धर्मियांच्या संघर्षातून, शहीदत्वातून आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही प्रजासत्ताक देश निर्माण झाला. आणि राजा आणि प्रजा हे जे नातं होतं त्याच्यातनं आपण
प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झालं, त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं राजकीय अस्तित्व अधोरेखित केलं गेलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून जेव्हा संसदेत या विषयावर जेव्हा चर्चा चालली होती, तेव्हा आदर्श मतदार यादीची व्याख्या काय, तर स्वतंत्र असली पाहिजे, निष्पक्ष असली पाहिजे, समावेशक असली पाहिजे, सतत अपडेट असली पाहिजे आणि पारदर्शक असली पाहिजे. आणि ज्या 5 वर्षाकरता आपण या लोकशाही मार्गानं पुढचं सरकार जे निवडून देतो, मग ते केंद्रात असो, राज्यात असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो, त्याचा बेस जर काय आहे तर तो मतदार यादी आहे. आणि या मतदार यादी ही आता सांगितल्याप्रमाणे पारदर्शक असावी, अपडेट असावी आणि सर्वसमावेशक असावी. आणि त्याच्यामध्ये जर यातून मतदानाचं नाव जर काढली जात असतील तर तो लोकशाहीवरचा हल्ला आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि मनसे म्हणा, राजसाहेब ठाकरे म्हणा किंवा उद्धवजी ठाकरे म्हणा, हे जे काही आज यासाठी जो काही मोर्चा काढत आहेत, त्याच्यात अगदी स्पष्ट भूमिका आहे की संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. आणि या सगळ्या मतदार चोरीचा, मतदार यादीतल्या फेरफाराचा, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा जो काही एक सगळ्यात आक्रमकपणे जर हा मुद्दा कुणी सर्वप्रथम पुढे आणला असेल तर तो एकमेव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी. आणि आपण सगळ्या देशांनी पाहिलेले, संसदेत प्रश्न उपस्थित केले, महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांना घेऊन पत्रकार परिषद घेतल्या आणि वेळोवेळी पुराव्यासकट दाखवून दिले. आणि कर्नाटकच्या IAS-IPS अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी CIDची जी कमिटी आहे त्यांनी ज्ञानेश कुमारांना जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर अजून उत्तर दिलेलं नाही. मुद्दा असा आहे की ज्या पारदर्शक या म्हणजे लोकशाही प्रक्रियेवर जे संपूर्ण देशाचं, राज्याचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य अवलंबून आहे, त्याच्या माध्यमातून आपला देश किंवा स्थानिक स्वराज्य मुद्दा बरोबर आहे तुमचा संस्था. गोपालजी, मतदार याद्यांचा मुद्दा तुम्ही वारंवार उठवताय आणि आता गेले काही महिने झाले त्या मुद्द्यावर तुम्ही बोलताय. राज ठाकरे सुद्धा त्या मुद्द्यावर बोलतात. अगदी राज ठाकरेंची आता एक मेळावा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं, त्यांनी या संदर्भातलं एक प्रात्यक्षिक दाखवलं. हे आहे की या मुद्द्यावर जर राज ठाकरे सगळ्या विरोधकांना एकत्र बोलवत असतील, मोर्चा काढत असतील, तर माझा प्रश्न तुम्हाला हा होता, ज्याचं तुम्ही स्पेसिफिक उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे. कोणकोणते काँग्रेसचे नेते उद्या उपस्थित राहणार आहेत? परवाच्या पण शिष्टमंडळात आणि पत्रकार परिषदेत आमचे माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात होतेच ना उपस्थित, आणि सर्वच जण उपस्थित असतील. सपकाळांनी या ठिकाणी सांगितलंय ना, हा कुणाच्या इगोचा, व्यक्ती महात्म्याचा प्रश्न नाहीये. हा महाविकास आघाडी म्हणून जो काही आम्ही मुद्दा घेत आहोत तो त्यांना पटलेला आहे. त्यामुळे आम्ही जो सुरुवातीपासून जो मुद्दा घेतलेला आहे त्याविषयी जर ते मोर्चा काढत असतील तर आम्ही त्याच्यात सहभागी होणारच आहोत. राज ठाकरेंसोबत एकदाही दिसत का नाहीये? ते अंतर ठेवतायत का राज ठाकरेंपासून? नाही, हे काहीतरी माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवण्याचा काही प्रकार असेल हा कदाचित, परंतु असं काही नाहीये. कोण ना कोणतरी जबाबदार नेते त्या प्रत्येक मीटिंग मध्ये आहेत. आता परवा आमची इथे मीटिंग एकत्र पत्रकार परिषद झाली, मोठी मीटिंग झाली, त्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते, त्याच्यातही हर्षवर्धन सपकाळ आले नाही. निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे नेते गेले, तिथेही हर्षवर्धन सपकाळ आले नाहीत. उद्याच्या मोर्चाला सुद्धा हर्षवर्धन सपकाळ नसणार आहेत. म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो ना की राज ठाकरेंच्या मुद्द्याला तर तुमचा पाठिंबा आहे, पण राज ठाकरेंना तुम्ही पाठिंबा देताय की नाही, सोबत घेताय की नाही, त्यांच्यासोबत जाताय की नाही, हा मुद्दा आहे. गजानन काळेजी, मुद्दा तर महत्वाचा आहे. गेले काही दिवस तुम्ही नवी मुंबईतल्या विशिष्ट मतदार याद्यांच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर, तुमच्या संघटनात्मक पातळीवर सुद्धा बोलताय. अनेक त्यातल्या उणीवा तुम्ही समोर आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या याच मुद्द्यावर जेव्हा विरोधकांचा मोर्चा सगळा निघतो आहे, वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळ्या पक्षांचे नेते तुमच्या सोबत येत आहेत, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते हे या मोर्चापासून फारकत घेतायत, अंतर राखतायत, असं तुम्हाला वाटतंय का? मुळात काय येतो इथं विषय, कोण कुणाबरोबर जातंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही, काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर येणार की नाही, हा विषयच नाही. हा मोर्चा काय मुळातच विरोधी पक्षाचा नाहीये. फक्त आपल्याला आठवत असेल, अगदी सुरुवातीला या मोर्चाचं निमंत्रण आणि राज्य निवडणूक आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल, याच्या भेटीचं निमंत्रण हे भारतीय जनता पक्षाला सुद्धा देण्यात आलं होतं.
हे मोर्चाचं निमंत्रण, निवडणूक आयोगाच्या निवेदन द्यायचं निमंत्रण शिष्टमंडळाचं हे शिंदे गटाला सुद्धा देण्यात आलं होतं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा देण्यात आलं. मोर्चा हा मुख्यतः भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला आपला अधिकार आहे आणि तो हक्क बजावताना तो पारदर्शीपणे त्याने ज्याला मतदान केलं त्यालाच ते मतदान होतंय की नाही हे पाहण्याचाही त्याला अधिकार हक्क आहे. आता नवी मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सातत्याने बघतोय इतक्या पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 100, 200, 300चा फरक हा सुद्धा खूप मोठा असतो आणि बरोबर. बरोबर नेमके तेवढेच मतदार म्हणजे पाम बीच रोड, सानपाडा ह्या पत्त्यावरती 250 मतदारांची नोंदणी आहे. सगळ्यात म्हणजे हे 8वं आश्चर्य समजायचं निवडणूक आयोगाचं सुलभ शौचालय हा राहण्याचा पत्ता आहे. महानगरपालिका आयुक्तांचं निवास असे प्रचंड घोळ मतदार यादीमध्ये. मी दुबार मतदार म्हणतच नाहीये. परत एकदा हे सगळे बोगस, हे सगळे खोटे मतदार आहे आणि या खोट्या मतदार यादीच्या विरोधातला हा मोर्चा आहे. याच्यात कोण कोणाला निमंत्रण देतोय, कोण कोणाबरोबर युती करतोय, आघाडी करतोय हा मुळात विषय नाही. जर भारतीय जनता पक्षाला, शिंदे सेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वाटतंय की मतदार यादीत घोळ आहे आणि तो मतदार यादीतला घोळ निस्तरला गेला पाहिजे तर त्यांनी मोर्चात यावं ना. त्यांनाही आम्ही निमंत्रण देतोय. हा मोर्चा सगळ्यांचा आहे. हा फक्त काय महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भविष्यात आम्ही कुणाबरोबर जाणार आहोत, कुणाबरोबर जाणार नाही आहोत हा नाहीच आहे मुळात. जो काही घोळ मतदार यादीतला आहे तो घोळ निस्तरा, निवडणुका पारदर्शीपणे घ्या. राजसाहेबांनी कालही स्पष्ट केलं की त्या निवडणुकांमध्ये जो विजय होईल, अगदी सत्ताधारी विजय झाला तरी त्याचं अभिनंदन आणि कौतुक करू. गजाननजी असं स्पष्ट ठरवलेलं भूमिका आहे का घेण्यात की आली. काँग्रेसच्या मुद्द्यावर बोलायचं नाही म्हणून? नाही, विषय तो नाहीच आहे. मुळात युती आघाडीचं काय आहे? आम्ही काय जाहीर केलंय का कविताजी, युती आघाडीचं? येते तुषार. सर्वप्रथम हा ठीक आहे तुषारजी, बोला तुम्हाला एक बोला. सांगू इच्छितो हा कविताजी, सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही विसरला असाल की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच नारा दिला होता, ना कोणता झेंडा, फक्त संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा. हे तुम्ही दाखवलं का कधी? आज तुम्ही जर पाहताय की निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, पण या स्वायत्त संस्थेची स्वायत्तता वाचली आहे का कुठे? निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांची जी निवड प्रक्रिया व्हायची त्या निवड प्रक्रियेमध्ये यांनी बदल घडून आणला. त्यातून सरन्यायाधीश म्हणजे उच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात त्यांना वगळण्यात आलं. म्हणजे एक प्रकारे जी स्वायत्त संस्था आहे त्याची स्वायत्तता काढून घेण्यात आलेली आहे. आज जर तुम्ही पाहताय तर हीच स्वायत्त संस्था म्हणजे निवडणूक आयोग हे आजचे जे राजकारणी म्हणजे आजचे जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांच्या घरी तुम्हाला घरगडी म्हणून काम करताना दिसत आहे. आज आमचा मुद्दा एकच आहे, तुम्ही एवढंच सांगा की ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे का, आणि जर घोळ आहे तर असा घोळ असलेल्या मतदार याद्या घेऊन निवडणूक लढवायच्या का, हाच आमचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात की माननीय राजसाहेब यांचा हिंदीला विरोध आहे. माननीय राजसाहेबांचा हिंदीला कधीच विरोध नव्हता आणि याच्या पुढे देखील नसेल. माननीय राजसाहेबांचं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही प्रांतातील जी भाषा आहे ते तुमच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये असलेला काँग्रेस हे म्हणायला तयार आहे का की राजसाहेबांचा फक्त हिंदीला विरोध नाहीये म्हणून? गोपालजी सांगा बरं. विचारा त्यांना, ते देखील तेच म्हणतील हिंदीला कधीच विरोध नाहीये. ज्या वेळेला राजसाहेबांचा असा विरोध त्या ठिकाणी तिथे दर्शवला जाईल त्यावेळेला बोलण्यात काय अर्थ आहे? बघा विरोध नाहीये राजसाहेबांचा. आता तो अर्थ तुम्ही काढताय, ते कुठे स्पष्ट बोलायला तयार आहेत? अहो मॅडम, राजसाहेबांनी आजपर्यंत हिंदीला म्हणजे माझा हिंदीला विरोध आहे असं कधी सांगितलंय का? त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की सर्वप्रथम माझी मराठी, माझ्या महाराष्ट्रात सर्वप्रथम माझी मराठी आणि त्याच्यानंतर मग हिंदी. मी तेच सांगते की ते त्यांनी गोपाल तिवारीजींनी मान्य करावं की राज ठाकरेंचा हिंदीला विरोध नाही म्हणून. नाही, मराठी भाषेच्या संदर्भात काँग्रेसनी पण सपकाळ साहेबांनी आमची भूमिका त्याच वेळेला स्पष्ट केली होती ना. नाही, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, गोपालजी, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की राज ठाकरेंची भूमिका हिंदी विरोधी नाही असं काँग्रेस म्हणतंय का? ज्या दिवशी ते स्पष्ट करतील ते त्या दिवशी आम्ही त्यांनी काय स्पष्ट करायचं? ते काय राज ठाकरेंनी आपली भूमिका थोडी
वारंवार जाहीरपणे मांडतात. एनिवे, गणेश खणकरजींना तर फार मजा वाटते. गणेशजी, राज ठाकरे मोर्चा काढतायत, सगळ्या विरोधकांना बोलावतायत. मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल, त्या मुद्द्याबद्दल कुठेही हसण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण तो मुद्दा काही फक्त कुठला राजकीय मुद्दा असता तर गोष्ट वेगळी होती, पण हा मुद्दा या व्यवस्थेशी निगडीत असलेला मुद्दा आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या मुद्द्याबद्दल कुणालाही आक्षेप असण्याचं किंवा त्या बाबतीत कुणी खिल्ली उडवणार नाही, कारण तो राजकीय मुद्दा नाहीये, तो व्यवस्थेचा मुद्दा आहे. पण त्या मुद्द्यावरून जे विरोधकांची एकत्र येण्याची हाक दिली जाते, ती जर येत नसतील तर भाजपसाठी बरंच आहे, नाही का गणेशजी? नाही, गणेशजींना हसायला येणारच मॅडम, गणेशजींना हसायला येणार, कारण की आज 150वा जयंती उत्सव आहे. लोह पुरुष आपले सरदार पटेल यांचा आज 150वा जयंती उत्सव आहे. त्या व्यक्तीच्या नावावर असलेलं स्टेडियम स्वतःच्या नावाने करणं आणि आज त्याची पूजा करणं, हे ते बघून त्यांना हसायला येत आहे खरं तर. बर, बोला, चला गणेशजी. कविताजी, खूप म्हणजे आज चर्चा जी आपण करत आहोत यामध्ये खरं तर तुम्ही प्रश्न विचारलात तो गोपाळ तिवारींना, आणि गोपाळजी म्हणजे मला म्हणण्याचा वेगळा अर्थ काढू नका, पण तुम्ही ज्या वेळेला तरुण होतात त्यावेळेला एक खूप चांगलं गाणं होतं, हम इंतजार करेंगे कयामत तक और खुदा करे कयामत और तू आ जाए. म्हणजे कदाचित तुमचे प्रदेशाध्यक्ष हे उद्या मनसेच्या मोर्चाला जातील की नाही हे सारखं विचारलं जातं आणि ते येणार की नाही असंही विचारलं जात आहे. तर त्यावेळेला कदाचित त्या गाण्याचे बोल अतिशय परफेक्ट आहेत. आणि कविताजी, मला खूप बरं वाटतंय की ज्यांनी उद्या मोर्चा काढलायचे तीनही पक्षाचे प्रवक्ते आपली भूमिका मांडत असताना कोण कुणाला गुगली टाकते हेच आजच्या चर्चेमध्ये मला कळत नाहीये. असो, त्यांचा मोर्चा आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. या बाबतीत आमचं मत ते असायचं कारण नाही, कारण ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा. मला एका गोष्टीचं राहून त्यांचा मोर्चा कशाला? तुम्हाला पण आमंत्रण देत आहेत की ते या मुद्द्यावर? त्यांनी काही तुम्हाला वगळलेलं नाही या मुद्द्यावर? सांगितलं की मगाशी गजाननजी. कविताजी, कविताजी, मतांवरती जिंकून येतात ते येणारच नाही आमच्या बरं, ठीक आहे, तर बोलू देत ना त्यांना. हा, चला बोला गणेश. निवडणूक आयोगाची पाठराखण करतायत ते. बरं, आता बोलू देत ना त्यांना. तुम्ही सगळ्यांनी आरोप केलेत. बोला बोला गणेशजी. त्यांच्या घरचे घरी येते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की म्हणजे आज ज्या वेळेला आपण याची चर्चा करतोय, म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते एवढं सगळं आम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करताय, तर 2017 साली ह्याच मतदार याद्या होत्या, हेच निवडणूक आयोग होतं. त्यावेळेला तुमचे 84 नगरसेवक आले, तर त्यावेळेला काय आम्ही त्याच्यावरती आग पाखडी केली का? आम्ही स्वीकारलं ना, आमचे दोन कमी आले तर आले, आणि आम्ही काही त्याच्या पली जरा एकतर चर्चेचा प्रोटोकॉल पाळा किंवा तुम्ही चर्चा करत राहा, मी शांत बसतो. वेळोवेळी आम्ही त्याचे लोकांमध्ये खोटं काहीतरी पसरवू नका. लोकसभेनंतर मतदार याद्यांमध्ये बदल घडलेला आहे, त्याच्यामध्ये लोक वाढलेली आहेत. तुषारजी, ठीक आहे, त्यांना बोलू देत ना. मी येते तुमच्याकडे, आपल्याकडे आहे वेळ. बोला, चला गणेशजी. तुषारजी, मी तुमच्या सोबत पहिल्यांदा बसलोय, चर्चा नाही करून देणार बरं का. तुम्हाला काहीतरी गैरसमज असेल तुमचा, तुम्ही मध्ये मध्ये बोलत राहिलात, तर एक प्रोटोकॉल असतो चर्चेचा, तो तुम्हाला जमला तर पाळा, नाहीतर मग तयारी ठेवा. मग आम्हालाही चांगलं बोलता येतं, बोलू नाही शकत. तुम्ही दोघांनी पण माझ्यासाठी काहीतरी रोल शिल्लक ठेवा की गणेशजी आणि तुषारजी. सगळीच जबाबदारी तुम्ही घेतल्यावर मी काय करणार इथे? नाही, भारतीय जनता पक्षाला गृहीत धरण्याचा प्रकार करू नका. मी एवढंच माझं सांगणं आहे, बाकी दुसरं काही नाही. माझं एवढंच म्हणणं आहे कविताजी, मतदार याद्यांमध्ये घोळ नाही आहे असं भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कुठल्याही नेत्यानं आजपर्यंत म्हटलं असेल तर तसं आम्हाला एकदा दाखवा. मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे, मतदार याद्यांमध्ये दुबार नावं आहेत, मतदार याद्यांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची नावं तशीच्या तशी आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वॉर्डांमध्ये जिथे रस्ता, नाला, रेल्वे किंवा मुख्य रस्ता हा दुभाजक असतो, अनेक वेळेला पलीकडच्या इमारती इकडे, इकडच्या इमारती तिकडे, त्यांच्यामधली दुबार नावं कुठेतरी दुसऱ्या चाळींमध्ये, हे गेली अनेक वर्ष सुरू. आणि याच्या विरुद्ध आम्ही अनेक वेळा बोललेलो आहोत ना. आम्ही काही याचं समर्थन करत नाही की मतदार याद्यांमध्ये घोळ नाही, तर तो आहे ना, आणि त्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत. यामधलं माझं जे म्हणणं आहे, कविताजी माझं म्हणणं मला स्पष्ट मांडू द्या, मला थांबवू नका. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेला लोकसभेला निकाल लागतो त्यावेळी सगळं चांगलं असतं,
विधानसभेला निकाल लागला की तो तुम्हाला लोकशाहीवरचा हल्ला वाटतो. मग माझं एकच म्हणणं म्हणजे तुम्ही उद्या मोर्चा काढत असताना एक भूमिका जरा स्पष्टपणे तीनही प्रवक्त्यांनी सांगावी की ज्या विषयावरती बिहारमध्ये निवडणूक आयोगाने SIR लागू केला, म्हणजे ज्याच्यावरती राहुल गांधींनी तिथे पदयात्रा काढली, वातावरण ढवळून काढलं. मग तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, भारतीय जनता पार्टीने हे केलं, लोकशाहीची हत्या केली, आता शब्द वापरलात घरचे घरगडी आहेत, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, तुम्हाला मोकळीक आहे. मग त्या मुद्द्यावरती आज काँग्रेस का विरोधात आहे? काँग्रेसनं परत SIR जे सुरू केलं आणि कविताजी 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा कठीण असलेला कामाचा भाग होता, तो निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता स्वाभाविकपणे त्याला विरोध केला, त्याच्या विरुद्ध मोर्चा काढला. मग याच्या विरुद्ध तुमची काय भूमिका आहे? जर महाराष्ट्रात उद्या SIR येणार असेल तर मग तुमची काय, म्हणजे तिकडे काँग्रेसने विरोध करायचा, इथे तुम्ही मुद्दा घ्यायचा आणि काँग्रेसने तुमच्या मागे फरफडत जायचं. मला एक सांगा, लोकशाहीची हत्या हा शब्द जे आपण वापरतो, अहो लोकसभेच्या विजयानंतर तुम्ही हिरवे झेंडे नाचवलेत ना, ठीक. हिंदू समाज उतरला ना आमच्या बरोबर. ठीक आहे, हे का ठीक आहे. मान्य आता करत आता नाही? दुसऱ्या वारंवार तुम्ही आता आपण आमचे दुसऱ्या का ट्रॅकवर काम जाऊयात, नको त्याच्यासाठी वेगळी काय चर्चा का? करूयात. पण काँग्रेसच्या फरफटत जाण्याची तुम्हाला एवढी काळजी आहे हे बघून बघा काँग्रेसला पण किती बरं वाटलं. गोपाल तिवारींच्या चेहऱ्यावर बघा किती हसू आलं. तुम्ही म्हणालात काँग्रेस फरफटत जाते म्हणून. दुसरा महत्वाचा मुद्दा, 1 मिनिट गणेशजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपण एक क्लिअर केलं पाहिजे. आणि मला वाटतं आता 3 विरोधी पक्षांचे नेते बसलेले आहेत, ते कुणीतरी करतीलच, पण ते अगोदर सांगितलं पाहिजे की मतदार याद्यांच्या घोळावर जी चर्चा सुरू झालेली आहे तो घोळ प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या नंतर जी मतदार याद्यांमध्ये नावं ऍड झालेली आहेत, डिलीट झालेली आहेत त्याच्यावर आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालाबद्दल तुम्ही का बोलत नाही आणि विधानसभेच्या निकालाबद्दलच तुम्ही का बोलता, हे बोलत असताना आपण हा फरक लक्षात घेतला पाहिजे. या अगोदर सुद्धा या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते की हा घोळ आपण कुठे विसरता कामा नये की ज्याच्याबद्दल विरोधक सातत्यानं बोलतात, ज्याच्याबद्दल ज्या याद्यांबद्दल बोलतात त्या लोकसभेच्या नंतर ऍड झालेली, डिलीट झालेली नावं आहेत त्याच्याबद्दल बोलतात. आणि त्यामुळे जर SIR येणार असेल तर SIR ला विरोध होण्याची कारणं वेगळी आहेत, त्याच्यावरही चर्चा झालेली आहे. एनिवेज, योगेश केदार मगापासून बोलण्याचा इशारा करतात, त्यांचाही मुद्दा ऐकून घेऊयात. योगेशजी, मुळामध्ये आता विरोधी पक्षाच्या लोकांनी जो काही मुद्दा उपस्थित केलाय, हा सरकार म्हणून सन्माननीय देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष ठेवून आहेत. शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ह्या सरकारचं एकच मोठं आहे की परफॉर्मन्सवर आधारित हे सरकार चालू आहे सध्या. माझं असं म्हणणं आहे की आता ह्या लोकांना असं वाटतं की आम्ही जर समजा इलेक्शन कमिशनच्या बाबतीत तुम्ही प्रश्न केला आणि आम्ही त्याच्यावर काही बोललो तर हे लोक म्हणणार की बघा तुम्ही काही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहात का. आता बोललं तर एक आहे, नाही बोललं तरी काय. आता ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला यात काय अडचण असेल तर तुम्ही आमच्या मोर्चात सहभागी व्हा. आज विरोधकांनी आंदोलन करायचं असते, सरकारने तुम्ही सुचवलेल्या गोष्टीचे सुधारणा करायची असते, आम्ही त्याला विरोध करत नाही ना. तुमच्यासोबत येऊन आंदोलन मतदार याद्या काही सरकारचं काम आहे का? मतदार याद्या काही सरकारचं काम आहे का? नाही, मी काय सांगतोय, जर समजा यांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार म्हणून जे काही भूमिका निभावता येतील ते आम्ही करायला पाहिजे. काय यांच्यासोबत आंदोलनात बसायचं? आपण तुम्ही कशी भूमिका निभावणार त्याच्यामध्ये? घटनात्मक संस्थेला सवाल, उद्या जर त्यांनी न्याय व्यवस्थेला सवाल विचारले तर काय सरकार उत्तर देणार आहे? जर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलं तर त्यांनी दिलं पाहिजे. तुम्ही कसं काय देणार सरकार म्हणून उत्तर? बघा, मला ही माहिती आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे इंडिपेंडेंट बॉडी आहे. ती तिच्या म्हणजे ती स्वतंत्र निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे अधिकार आहेत. ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या मर्यादा मला माहिती आहेत. असं तुम्हाला म्हणणार नाही की बाबा आम्हीच त्यात सुधारणा सांगू किंवा काय. पण सरकारचं म्हणून जे काय आम्ही ज्यावेळेस आम्ही बसतो त्यावेळेस आम्ही जे ह्या बाजूने बघतोय ना ते सुद्धा सांगण्याचा आमचा अधिकार आहे. बर, पण तुम्ही काय, तुम्हालाही तर मान्य आहे ना की याद्यांमध्ये घोळ आहेत म्हणून. आता गणेश खणकरांनी पण मागे मान्य केलं की हो याद्यांमध्ये चुका आहेत, घोळ आहेत. घोळ शब्द ते वापरणार नाहीत, चुका हा शब्द वापरतील. मान्य करताय, तुम्ही मान्य करताय मला वाटतंय. हे बघा, त्यासाठीच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ह्या गोष्टीचा जन्म झालेला आहे. परंतु आता सध्या काही लोक ह्या गोष्टीला मान्य म्हणतील की आता बाबा असं घोळ आहे, काय चाललंय. पण समजा आपण SIR महाराष्ट्रात घेतला तर मुंबईमध्ये जे काय ज्यांचे वोटर्स तयार झालेले आहेत, म्हणजे काँग्रेसचे असतील की उबाटा साहेबांचे जे काय आता नवीन त्याला वोटर तयार झालेला आहे बांगलादेशी, या लोकांचाही प्रॉब्लेम होईल. आता हे जे काही उड्या मारतायत ना, काही दिवसांनी हे सगळं बंद करणार आहेत, यांच्या कोलांट उड्या चालू होतील. माझा असा एक मुद्दा आहे मॅडमजी, मी तुम्हाला विनंती करतो, आज मुंबईमधल्या विकासाच्या कामांवरती
बोलायला यांच्याकडे जागा राहिलेली नाही. बर. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये जे काही पायाभूत सुविधांमध्ये जे काही आमूलाग्र आणि मूलभूत गोष्टी बदल केलेला आहे. पूर्वी डांबरीकरण व्हायचं, एक पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी पाणी साठायचं, आता सगळं सिमेंट रस्त्याचं केलेलं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. लिंक रोड असतील, बाहेरच्या समुद्रातल्या अनेक गोष्टी ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मुंबईकरांसाठी चांगल्या झालेल्या आहेत. माझं असं म्हणणं आहे की आज ह्या विरोधकांकडे ना राज्य पातळीचे मुद्दे राहिलेले आहेत. शेतकऱ्याचं आंदोलन कोण करायला? काँग्रेस त्यात काय जागा नाही, शिवसेनेला काय त्यात जागा नाही. मग आमच्याकडे काहीच नाही, आरक्षणावर आम्ही काहीच बोलू शकत नाही. मग काय करा? योगेशजी, अहो किती विरोधाभासी आहे तुमचं. अहो योगेशजी असं आहे, योगेशजी तुम्ही एकीकडे म्हणताय की त्यांनी बांगलादेशी लोकांच्या नावाने स्वतःच्या वोट बँक तयार करून ठेवल्यात. जर विरोधकांनी बांगलादेशींच्या किंवा इतरांच्या नावाने जर स्वतःच्या वोट बँक तयार करून ठेवल्या असत्या तर ते कशाला म्हणतील या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे? ते म्हणतील राहू देत की आहेत तशा. नाही, मी काय म्हणतोय मॅडम जी, SIRच्या संदर्भानं बोलायला लागले. हो, आज SIR अजून महाराष्ट्रात आलेलाच नाहीये. म्हणतो ना, SIR कशासाठी येईल? अहो SIR कशासाठी येईल? मतदार याद्या सुधारण्यासाठी SIR येईल ना. मग तेच म्हणतोय ना. अहो तुमच्या आता जर त्यांचा या मतदार याद्यांमध्ये फायदा असता तर ते कशाला म्हणतील याच्यामध्ये घोळ आहे आणि तो सुधारा आणि SIR आणा? मॅडम जी, माझा ऐका तर एकदा. आम्ही काय म्हणतो की आम्ही हे 100% करेक्ट आहे म्हणून आम्ही त्याचे पाठराखण करतोय का? कशी करणार? हा, करताच येणार नाही. आज ह्या विरोधकांकडे मुद्दे शिल्लक नसल्यामुळं इलेक्शन कमिशन हा इझी टार्गेट आहे. बस दुसरं काय चाललंय ह्यांच्याकडे? काय काय मुद्दे सांगा बघू. म्हणजे कमाल वाटते मला तुमची की बरं त्या याद्या जे दाखवतायत, ऐका ना योगेशजी, त्या याद्या ज्या दाखवतायत त्या याद्या काही विरोधकांनी घरून आणल्यात का? तर त्या इलेक्शन कमिशनने दिलेल्या याद्या आहेत ना. सुलभ शौचालयाचा पत्ता, पाम बीचचा पत्ता, इकडे मुंबईमध्ये एकेका घरावर 250-300 लोक राहतात असे दिलेले. हे घोळ नाहीयेत का? माझं उदाहरण सांगतो. माझे वडील, हो थांबा, कोण बोलायला जरा एक मिनिट थांबा. आमचे वडील, माझा जन्म ठाण्याचा झाला. आमच्या आई वडिलांना ठाण्यातल्या त्या घोडबंद रोडला पूर्वी वोटिंग मिळालेलं होतं. आम्ही एक झोपडपट्टीत राहायचो. आम्ही गावाकडे गेल्यावर तिकडेही मतदान करायचो. हा आजचा गोळा आहे का? माझ्या लहानपणी मी 2004-5च्या तुम्ही स्वतः कबूल करताय, दोनदा मतदान करताय. काय सांगाल आजचं काय? मग हे आज ते अडचण काय? ते गुन्हा आहे होतो म्हणून सांगतो ना, ते करेक्शन कन्फ्यूज. ऐका ना मॅडम, तुषारजी थांबा जरा. अहो कविताची जरा आम्हाला पण बोलू द्या. अहो देते बोलायला तुषारजी, 2 मिनिटं थांबा, येते मी तुमच्याकडे, आहे माझ्याकडे वेळ. अहो तुषारजी थांबा जरा, 2 मिनिटं थांबा. गोपाल तिवारीजी, हा बरं चला, योगेशजी येते, नंतर येते तुमच्याकडे. गोपाल तिवारीजी, आता प्रश्न असा आहे की या मुद्द्या पुन्हा एकदा मी सांगते की मुद्द्याबद्दल कुठलीही असंवेदनशीलता किंवा या मुद्द्याबद्दल गांभीर्य नाहीये असं नाहीये. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. प्रश्न असा आहे की जर राज ठाकरे सुद्धा या मुद्द्यावर अभ्यासपूर्ण बोलत असतील, डेटा समोर आणत असतील आणि या मुद्द्यापुरती तुम्ही नंतर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घ्या, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांच्याबरोबर लढवा किंवा लढवू नका, राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज ठाकरेंसोबत तुम्हाला काय घ्यायची ती भूमिका तुम्ही घ्या, पण हा मुद्दा जर देश पातळीवर काँग्रेससाठी इतका महत्त्वाचा असेल तर महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे या मुद्द्यावर बोलत असताना काँग्रेस राजकीय अडचण मोठी का करते? काँग्रेसचे नेते हे स्पष्टपणे चित्र लोकांसमोर का ठेवतायत की राज ठाकरेंच्या सोबत जाण्यामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट आहेत म्हणून? नाही, असं काही नाहीये. असा उगाचच गैरसमज पसरवण्यात येतोय. असं कुठेही काही झालेलं नाही. काल पण सपकाळांनी आणि आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केली आहे. विविध शहरात, जिल्ह्यामध्ये एकत्रित मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी एकत्रित या मोर्चाविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि राहिला मुद्दा आता जे सांगत होते आमचे, अतिशय हास्यास्पद आहे. SIRच्या ज्या बांगलादेशी, अरे ज्ञानेश कुमारांना प्रश्न विचारला होता की त्या बिहारमध्ये किती बांगलादेशी तुम्हाला सापडले, काही उत्तर दिलं नाही त्यांनी. आणि जर हे तर भाजपचे नेते जर अशा या ठिकाणी तर त्यांची पाठराखण करतात आता नवीन 2 कायदे का केले? मग जेव्हा निवडणूक आयोगाच्या विरोधात कुठली कायदेशीर कारवाई करू शकणार नाही असा कायदा करायची काय गरज आहे? निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, त्यांनी चुकीचं केलं तर ते भरतील. कारण उद्या देशाचं भवितव्य, राज्याचं भवितव्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचं भवितव्य जर धोक्यात येणार असेल आणि तो मुख्य पाया जर निवडणूक असेल आणि योग्य मतदारांना संदेश मिळणार नसेल तर हा लोकशाहीवरील हल्ला आहे. आणि त्याच्यातनं मतचोरी आणि सत्ता चोरी
आणि त्याचमुळे मग ज्ञानेश कुमारना चंद्रचूडना बाजूला ठेवून आता योगेशजींनी सांगितलं त्याप्रमाणे यांना घेतलं, कारण ते ज्ञानेश कुमार सहकार मंत्रालयात अनेक वर्ष होते, गृह मंत्रालयात अनेक वर्ष होते अमित शहाच्या, त्याचप्रमाणे संसदीय कार्याच्या मंत्रालयात होते, सहकार आणि गृह मंत्रालयात त्यांनी अमित शहाबरोबर काम केले, त्यांनाच तुम्ही निवडणूक आयोग म्हणून त्या ठिकाणी बसवलं. अमित शहा आणि IAS लोक असतात का नाही सर? हे वास्तव, मग तुम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायचं नाही असा कायदा आता का पास केला? जेव्हा पंजाब हायकोर्टाने निर्णय दिला की सीसीटीव्ही फुटेज द्या, तर तुम्ही असं म्हणता की आपल्या आया बहिणींचा फोटो दाखवायचा, मग ते सीसीटीव्ही हास्यास्पद बोलू नका. तुम्ही त्या मतचोरीचं निवडणूक आयोगाची पाठराखण करताय का? याचा अर्थ त्या मेरिटवर निवडणुका झालेल्या नाहीयेत, स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्राचं लोकसभेनंतर ऍडल्ट पॉप्युलेशन पेक्षा मतदार संख्या जास्त कमी कशी होऊ शकते? हे तर हे संजय राऊत, राहुल गांधी आणि सुप्रिया सुळेजींनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रश्न विचारलाय. लोकसभेनंतर महाराष्ट्राचं ऍडल्ट पॉप्युलेशन जे जाहीर आहे त्याच्यापेक्षा मतदान जास्त कसं होऊ शकतं? कुठं आले, आभाळातनं पडले काय मतदान? याचं तर उत्तर निवडणूक आयोगाला देऊन द्या ना. तुम्ही स्वतःवर काय घेताय या गोष्टी? याच्यातनच तुम्ही उघडे पडताय. बर, ठीक आहे. अहो यांना एवढं माहित नाही मॅडमजी की अरे माहित नाही काय? तुम्ही माहिती घ्या, काय बोलताय तुम्ही? अहो हे झालं नाही का? निवडणूक आयोगावर कायदेशीर कारवाई करू नये म्हणून आता कायदा काय पास करायची गरज लागली? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो योगेंद्र यादव आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बिहारमध्ये काही गोष्टी स्पष्ट आणून दिल्या, पुढे केलेल्या आहेत. मार्कडचं एक महाराष्ट्रात विधानसभा झाल्यावर मार्कडचं डेमो मतदान त्या गावात तुम्ही घेऊन नाही दिलं. निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. ठीक आहे गोपालजी चला आता पुढे जाऊयात, येते परत तुमच्याकडे, पुढे जाऊयात. हा चला योगेशजी अगदी थोडक्यात मांडा, मला गजाननजींकडे जायचंय. माझं म्हणणं असं आहे मॅडमजी की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या संदर्भानं काही प्रश्न हे विरोधक उभा करायला गेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की त्या चीफ इलेक्शन कमिशनचा जो निवड होत असते त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन सुद्धा असतो, म्हणजे राहुल गांधी साहेब सुद्धा असतात. त्यामुळे मला माहित नाही का काढून टाकले म्हणून त्यातला कमी करून का हो गृहमंत्र्यांना घेतलं? दोन तुम्हाला माहित नाही का ते बदललं? राहुल गांधी नाहीयेत आता त्याच्यामध्ये, 2 मंत्री आहेत. बरोबर नाही गोपालजी बरोबर आहे तुमचं. मी सांगते विरोधी पक्षनेता काढून टाकलाय त्या कमिटीमधनं. उगाच काहीतरी योगेशची चुकीची माहिती देऊ नका. विरोधी पक्षनेता काढून टाकले, तुम्हाला माहित नसेल तर माहिती करून घ्या. गजाननजी आता प्रश्न असा आहे की ठीक आहे तुम्ही जी मुद्दा मांडलेला आहे, तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर विरोधी पक्षांमधल्या अनेक पक्षांचं एकमत आहे, ते तुम्हाला साथही देत आहेत. तुम्ही मगाशी माझ्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं म्हणून मी आता उलटा प्रश्न विचारते, बघूया आता मला उत्तर मिळतंय का. मनसे ही काँग्रेस सोबत या मुद्द्यावर जायला तयार आहे का? मुळात या मुद्द्यावर आम्ही सगळ्या पक्षाशी जायला तयार आहोत मतदार यादीच्या. म्हणजे काँग्रेस काय कोणीच आम्हाला, म्हणजे अगदी भारतीय जनता पक्ष असो कोणी, माझं म्हणणं आहे की राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलंय की मतदार यादी स्वच्छ करा, शुद्धीकरण करा या संदर्भात, आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. हे असं काही बोललं की निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे शिंदे सेनेचे प्रवक्ते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते का बोलतात माझ्या लक्षात येत नाही. जर आता गणेशराव म्हणतायत की मतदार यादी शुद्धीकरणाच्या बद्दल, स्वच्छ करण्याबद्दल आमचं दुमत नाही, मग या उद्या मोर्चाला. उद्याचा मोर्चा त्यासाठी तर आहे. गणेशरावांचं स्वागत आहे, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचं स्वागत आहे. तुम्ही काय भाषण आणि शिंदे सेनेच्या सर्व तुमच्या सोबत आहे. योगेशराव जरा ऐका योगेशराव, आपण बोलत असताना मी बोललो नाही. आपण खूप ज्ञानी आहात मला माहिती आहे, पण जरा दुसऱ्याच ऐका. योगेशराव जरा प्रश्न मला आहे, आपण जरा शांत बसा. त्यांना शांत करा कविताजी. सांगितले मी त्यांना. मी एवढंच सांगतो. आता मी काल परवाचं एक उदाहरण सांगतो. बेलापूर विधानसभेत चिन्हांकित केलेली यादी मिळावी म्हणून माहितीच्या अधिकारात आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे माहिती मागितली. त्यांनी आम्हाला स्पष्ट लेखी दिलंय की आम्हाला ही माहिती देता येणार नाही. म्हणजे ज्यांनी मतदान केलंय प्रत्येक बूथ वरती ती यादी आम्ही मागितली. काय यादी मागितली? जे बोगस मतदार आम्ही शोधून काढलेत त्यांनी त्या मतदार यादीच्या याच्यानुसार चिन्हांकित केलेल्या यादीत मतदान केलं की नाही हे स्पष्ट झालं असतं. नुसतं बोगस मतदार नाही आहेत, हे
बोगस मतदार यादी जे ते तिथे जाऊन मतदान पण करतायत. हा जो 2014 पासूनचा गोळ आहे, त्याच्यानंतर या लोकसभेच्या नंतर वाढलेलं मतदान आहे, या संदर्भात तर आम्ही वारंवार बोलतोय. अजून अजून वेगळं काय बोलायला हवं या मोर्चामध्ये? आणि मतदार यादी जोपर्यंत शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाने जाहीर करावं की आम्ही निवडणुका नाही घेत. अजून 6 महिने आणि वर्षभर पुढे गेल्यानंतर असं काय मोठं 5 वर्ष तर प्रशासनच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने टेंडर काढणं, कुठे महापालिकेचं सभागृह नाहीये, नगरसेवक अस्तित्वात नाहीये. 5 वर्ष तर यांचीच सत्ता आहे. जे काय आता जे काय तुम्ही म्हणताय विकास विकास नावाच्या म्हणजे काल ते आता राजसाहेबांनी सांगितलं नमो पर्यटन माहिती केंद्र उभं करणं. अहो, राजमाता जिजाऊंचं नाव द्या जर तुम्हाला वाटतंय तर. तुम्हाला जर पर्यटन वाढावं किल्ल्यांवरचं, लोकांना तिथे किल्ल्यांच्या संदर्भातली माहिती मिळावी, हा तुमचा जर स्वच्छ हेतू असेल, स्वच्छ उद्देश असेल, तर राजमाता जिजाऊंचं नाव द्या. नाही पण गजाननजी, मुद्दा असा आहे की तुम्ही हा मुद्दा एकत्रित करून नेताय, तुमचे अनेक पक्ष तुम्हाला साथ देत आहेत. जर पक्ष सगळ्यात महत्वाचा पक्ष या सगळ्यामध्ये असलेला जर तुम्हाला हाफ हार्टेडली मदत करणार असेल, जर ते यायचं म्हणून तुमच्या बरोबर येणार असतील, तर जो मुद्दा तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये इतक्या मोठ्या पातळीवर उचलू पाहताय, तर तुमच्या उद्देशालाच नाही का हरताळ फासणार? म्हणजे त्याच्याबद्दल या चर्चा होणं की काँग्रेसची साथ मनसेला असणार की नाही, मनसे महाविकास आघाडीमध्ये येणं हे काँग्रेसला जमणार की नाही, या जर चर्चा या बाबतीत होत असतील, तर तुमचा जो मूळ मुद्दा आहे त्याला कुठेतरी नख लागतंय किंवा त्याला कुठेतरी खोडा घातला जातोय, असं नाही का होणार? म्हणजे नॅरेटिव्ह जो सेट होईल त्याच्याबद्दल म्हणतेय मी. नाही, मला असं अजिबात वाटत नाही. सुरुवातीला आदरणीय बाळासाहेब थोरातजी होते, त्याच्यानंतर विविध चर्चांमध्ये विविध सगळी पक्षातली नेते मंडळी होते त्यांची. असं स्पेसिफिक हा व्यक्तीच नव्हता आणि हा व्यक्तीच हवाय असा काय आमचा आग्रह नाहीये, ना सगळ्या घटक पक्षांचा आग्रह आहे. प्रत्येकाचं इथे स्वागत आहे. मूळ हेतू जो आहे त्या हेतूच्या संदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येणं, विरोधी पक्षांनी सुद्धा येणं, सत्ताधारी पक्षांनी सुद्धा एकत्र येणं. हा महाराष्ट्र हा दुर्दैवी महाराष्ट्र आहे की मराठीच्या मुद्द्यावर सुद्धा सत्ताधारी वेगळ्या दिशेला असतात आणि विरोधक वेगळ्या दिशेला असतात. मला वाटतं ह्या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात जर एकत्र भूमिका घेतली आणि ती यादी स्वच्छ झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. चोराच्या मनात चांदणं असल्यासारखे भारतीय जनता पक्षाची आणि शिंदे सेनेची लोक मतदार यादीवरती बोललो की का चिडतात मला कळत नाही, त्यांना का राग येतो या संदर्भात. बरोबर आहे, तुम्ही म्हणालात काही महत्वाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात. फक्त विरोधकांमध्ये विरोधक नाही आहेत ना, याच्याबद्दलचा माझा प्रश्न होता. चला, तुम्ही शेवटच्या वेळेला का होईनात फायनली तुम्ही नावं घेतलीत आणि या मुद्द्यावर आलात. चला, तुषार मिसाळजी बोला आता. कसं आहे, मगाशी जर पाहिलं तर गणेशजींनी स्पष्ट केलंच आहे की मतदार याद्यांमध्ये बरीचशा चुका आहेत. हो, त्यानंतर तुम्ही पाहिलं की योगेशजी एकदम कन्फ्यूज, म्हणजे त्यांच्याकडे बघून मला आता असंच वाटलं ते दबंग मध्ये सलमान खान बोलतो ना, छेदी सिंग जी इतने छेद करेंगे की सास कहां से लेंगे और बाकीचं जाऊ द्या पुढचं पुढे. नशीब म्हणजे योगेशजी तर एवढे कन्फ्यूज झाले की त्यांना नक्की काय बोलायचं तेच माहित नाही. आता स्वायत्त संस्था जी असते ती कुठल्याही पक्षाची, कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा कुठल्याही सरकारची नसते, किंवा त्याच्यात ढवळाढवळ करणं हे सरकार किंवा राष्ट्रीय पक्षाचं किंवा कुठल्याही पक्षाचं हेतू किंवा हात घालणं नसतं. तरी देखील तुम्ही पाहताय की बीजेपी आणि शिंदे गट हे दोघंही मिळून त्यांचा बचाव करायचा प्रयत्न करतायत. ते सोडा तुषारजी, मला एक सांगा, तुषारजी मला एक सांगा, तो जिथून आपण तुमच्यापर्यंत आलो गजानन काळेंच्या ज्या प्रश्नावरून, ते मला सांगा. त्या विरोधकांमध्ये तुम्हाला सगळी एकी दिसतीये का? सगळ्यांना एकत्र तुम्ही घेऊ शकताय का? राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटी होत आहेत, पण राज ठाकरे अधिकृतपणे अजून काही महाविकास आघाडीमध्ये नाहीये. तिकडे तुम्ही याला गेलात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला, त्यावेळेस काँग्रेसमधले काही नेते आले नाहीत. उद्या तुम्ही मोर्चा काढताय त्यावेळेस काँग्रेसमधले काही नेते आले नाहीत. त्यातलं सगळ्यात आघाडीचं नाव आहे हर्षवर्धन सपकाळ यांचं, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. एकीकडे तुम्ही सगळेजण एकत्र येताय, पुढे जायचा विचार करताय. मतदार याद्यांचा घोळ हा महत्वाचा मुद्दा आहेच, पण निवडणुका तोंडावर येते, कोणी विसरू शकत नाही. विरोधकांमध्ये एकी आहे का या मुद्द्यावर सांगा? काँग्रेस मनसे एकत्र जाताना दिसते का तुम्हाला, ते सांगा मला. कविताजी, संविधान आणि लोकशाही हे दोन्ही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. आता उद्याचा जो मोर्चा आहे तो कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाहीये. माननीय ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधूंनी क्लिअरली सांगितलेलं, ना कोणता झेंडा, हा फक्त
संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा. हे जर तुम्ही लक्षात घेतलं, इलेक्शनसाठी पुढे एकत्र यायचंय की नाही यायचंय दोघंही बंधू ठरवतील आणि आम्ही कार्यकर्ते आहोत. दोघंही बंधूंनी ठरवलं. आमची इच्छा तर तीच आहे. दोघंही एकत्र आले, काँग्रेस आमच्या सोबत आलं. बघा, आमचा हेतू एकच आहे. पक्ष, कोणताही पक्ष जेव्हा बनतो तर कुठलाही पक्ष हा लोकांच्या जनतेच्या भल्यासाठी बनत असतो किंवा स्थानिक जी लोक असतात त्यांच्या हितासाठी बनलेला असतो. आता जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 2014 पासून बीजेपी आणि आता त्यांच्याबरोबर जॉईन झालेला शिंदे गट हा स्थानिक लोकांना मातीत गाडून बाहेरच्या परप्रांतीयांना, परप्रांतीय म्हणजे कोण, तर जे ह्या भूमीला, महाराष्ट्राला आपली भूमी मानत नाही, दुसरं जे मराठीला, अरे वा, परप्रांतीयाची डेफिनेशन करावी लागली आता तुम्हाला. या मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत कोण होतं? मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हद्दपार तुषार रसाळजी, तुम्हाला सांगावं लागलं परप्रांतीय म्हणजे कोण तुमच्यासाठी, आणि ती सुद्धा अगदी सावध भूमिका घेऊन सांगायला लागलं. बरोबर आहे, काँग्रेसचे प्रवक्ते इथे आहेत, तुम्ही अचानकपणे कशी काय परप्रांतीय असा शब्द वापरणार ना? मुंबईमधून मराठी माणसाला बाहेर कोण पाठवलं? परप्रांतीयांची जी काय व्याख्या आहे ती राजसाहेब किंवा उद्धव साहेब किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस सांगू शकतो. आज आमचे बरेचसे मित्र आमचे वर्मा आहेत, तिवारी आहे, शर्मा आहे, त्यांचा जन्म इथे झालेला आहे. ते महाराष्ट्राला आपली स्वतःची भूमी मानतात. ते आमचे महाराष्ट्रीयन बंधूच आहेत. आम्ही फक्त नावासाठी. बरं, आता आपण परप्रांतीय कंसामध्ये स्टार टाकूयात. आपण एक अटी आणि नियम लागू असं टाकायला लागेल आपल्याला. अहो, सरकारने स्वतः सांगितलंय ना, 15 वर्ष झाले का इथला आदिवासी तुम्हाला इकडचं डोमेसाईल सर्टिफिकेट कधी मिळतं? फक्त ते भाषणांमध्ये आणि निवडणुका आल्यावर लक्षात राहू देत म्हणजे झालं. कविताजी, आम्ही कायम हेच मानत आलेलो आहे. आज पण तुम्हाला तेच सांगतोय की 15 वर्ष झाल्यावरती त्यांना डोमिसाईल जेव्हा मिळतं तो या भूमीचा पुत्र असतो. हा, पण कोणी इथे येऊन उगाच काहीतरी वेडवाकडं बोलत असेल तर त्याला धडाव शिकवण्यासाठी आम्ही तयार आहोत. गजानन काळेजी, असली परप्रांतीयांची व्याख्या करणार आहात का तुम्ही? अटी निकष लावून, स्टार लावून? ठीक आहे, मुळात हा चर्चेचा मुद्दा नाहीच आहे आता. त्याच्यावरती बोलूया. मला वाटतं जो मुद्दा चर्चेचा आहे, विषयांतर होतं योगेश केदारांपासून ते सगळीकडे विषयांतर होतंय. मला वाटतं एकमेव ज्ञानी माणूस योगेश केदार आहे, त्यांनाच फक्त बोलू द्यावं या चर्चेत. आम्ही सगळे आता गणेश कणकरांना बोलायचंय. गणेश कणकरजी, चला बोला आता. शेवटचा मुद्दा, वेळ संपला. योगेशजी येणार. शेवटचं चर्चेचा शेवट तुमच्याचकडे येऊन करणार आहे मी. योगेशजी, येते मी तुमच्याकडे. गणेशजी, खूप बरं वाटलं कविताजी. म्हणजे मला असं क्षणभर वाटलं की मी कॉलेजमध्ये असताना जय हिंदच्या विरोधात बेंगालवरती मॅच खेळतोय आणि मी जो बॉल मला अडचणीचा वाटला तो मी वेल लेफ्ट केला, जे आता गजानन काळेंनी केलं किंवा जे चालू आहे ते आता. मला खूप बरं वाटलं. एक तर कविताजी, मी या चर्चेमध्ये बघतोय, एक तर मुळात जो प्रश्न तुम्ही विचारला त्याला सर्वजण सोयीस्करपणे बगल देत आहे. योगेंद्र यादवांनी आत्ता, म्हणजे साधारणतः मी तुम्हाला तारीखही सांगेन पण आता थोडा उशीर होतोय, हे स्पष्टपणे सांगितलं की राहुल गांधींनी जो नॅरेटिव्ह उपस्थित केला, जो मुद्दा उपस्थित केला, त्याच्या खोलात जाण्याची आम्हाला गरज नाही, कारण तो फक्त मुद्दा म्हणून उपस्थित करायचा होता आणि लोकांना त्याच्यावरती आम्हाला विषय मांडायचा होता. त्यात आम्ही सक्सेसफुल झाले, ते म्हणाले. तुम्ही मगाशी कविताजी एक विषय म्हणालात की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे विधानसभेपर्यंत मतदान वाढलं त्याच्यावरती हा विषय सुरू आहे. कविताजी, मला एक सांगा की ज्या वेळेला मतदार यादी छापून येते ना, ही निवडणुकीच्या अगोदर येते, निवडणूक सुरू झाल्यानंतर येते, आणि तिसरी अंतिम यादी पुरवणी सहित मतदान व्हायच्या अगोदर येते. आता प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी हे स्लिप वाटायला त्या मतदारांच्या घरी जातात. योगेश, गणेशजी, वेळ खूप संपलेला आहे. मी नाही बोलत. कविताचा मुद्दा मी नाही मांडणार. मला माहितीये तुम्ही मला थांबवणार आहात. आम्ही मुद्दा नाही मांडणार. वेळ संपलाय म्हणून मला तुम्हाला थांबावं लागतं आणि मला वाटतं आपण याच्याबद्दल बोललो. मी याच्यावर नाही बोलणार कविताजी. मी यापूर्वी 4 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला याच मुद्द्यावर थांबवता. अहो, ज्या वेळेला माझा एखादा प्रतिनिधी स्लिप वाटायला जातो त्याच्या काही लक्षात आलं नाही काय विधानसभेला की एखाद्या घरी 200 मतदार वाढलेत, तेव्हा हे सर्व राजकीय पक्ष जे आज गळा काढतायत, तुमच्याकडे निवडणूक प्रतिनिधी नव्हते, तुमचे स्लिप वाटणारे कार्यकर्ते नव्हते, त्यावेळी तुम्ही का बरं हा मुद्दा उपस्थित केला नाही? निवडणुकीच्या नंतर तुम्ही हा का मुद्दा बोलताय? दुसरी गोष्ट, व्हीपॅट
तुषारजी शांत बसायचं, तुषारजी शांत बसायचं. मी तुमच्या विरुद्ध बोललो का? आता मिरच्या झोंबतील तुम्हाला, कारण तुमचा पराभव झालेला आहे. व्हीपॅट मध्ये ही सुविधा आहे ना, कोणाला मतदान करताना खाली दिसतं. मग आज हा मुद्दा का करता तुम्ही? अहो हिरवे झेंडे नाचवले का मान्य करत नाही? उद्या तुम्हाला पाठवतो, तुम्हाला त्या कंप्लेंट पत्राद्वारे मेलद्वारे तुम्हाला तुषारजी आता गणेशजी एवढंच आहे, वेळ संपलेला आहे म्हणून मी तुम्हाला थांबवत होती. मला काही तुमचा मुद्दा अडवण्याचा काही हेतू नव्हता. मुद्दा इतकाच आहे की त्यांनी जे प्रश्न विचारले तर तुम्ही त्याच्याबद्दल होकार देतायच ना. तुम्ही असं म्हणताय का की अजिबात चुका नाहीयेत म्हणून? आणि जर त्या चुका असतील तर विरोधकांनी विचारायचं की नाही विचारायचं, त्याच्यावर आवाज उठवायचा की नाही उठवायचा? मी म्हटलं ना, मी कविताजी मी यावर बोलणार नाही. ठीक आहे, मला माझा मुद्दा मांडू देत नाही. आणि मी हे स्पष्टपणे सांगतो, मी या बाबतीत 4 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला की विरोधकांनी आवाज उठवायचा असेल तर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना जर त्यांना आम्ही थांबवलं तर आम्ही लोकशाहीचे मारेकरी आहोत. तुम्हाला सर्व आयुध आहेत, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा, पत्रकार परिषदा घ्या, तुम्ही कोर्टात जा की या पद्धतीने मतदार यादीमध्ये फेरफार झालाय आणि चुकीचा आहे. निकाल लागल्यानंतर तुम्ही कसं काय बोलू शकता? निवडणुकीच्या काळात का नाही बोलत तुम्ही? असं कसं होऊ शकतं? तुम्ही मतदान केल्यानंतर व्हीपॅट मध्ये तुम्ही कोणाला मतदान केलं याची स्लिप ज्या वेळेला खाली पडते तुम्हाला कळतं की तुम्ही कोणाला मतदान केलं. मग तुम्ही आरोप करता याच्यानंतर? असं कसं होऊ शकतं? म्हणजे तुम्ही पूर्ण संस्थेवर आरोप करता का ज्यावेळेस तुमचा पराभव झाला? असं नाही होऊ शकत कविताजी, असं नाही पण होऊ असं आहे. पण गणेशजी जर आहेत त्या निवडणूक याद्यांमध्ये जे दिसत आहेत ते दाखवले तर चुकलं कुठे? ते आत्ताच का दाखवले हा तुमचा सवाल असू शकतो, पण ते दाखवणं ही काही चूक नाहीये ना. आम्ही म्हटलंय का की तुम्ही मोर्चा काढू नका की मतदार याद्यांमध्ये घोळ नाहीयेत? तुम्ही सरसकट निवडणुका घेऊ नका म्हणून म्हणता. मग सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंचे राजू पेडणेकर कोर्टात गेले होते. पण ते असं म्हणतात की निवडणूक याद्या दुरुस्त करेपर्यंत घेऊ नका, त्यांनी निवडणुकांना नाही विरोध केला. सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली की 31 जानेवारी पूर्वी तुम्ही या निवडणुका पूर्ण करा. अहो पण गणेशजी मुद्दा समजून घ्या ना. गणेशजी असं नाही होत. मुद्दा एवढाच आहे, गणेशजी मुद्दा इतका आहे की त्यांनी याद्यांबद्दल म्हटलंय, ते सगळ्या याद्यांच्या अधीन आहे, निवडणुकांना विरोध थोडी नाही. आम्ही तुम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखलेलं नाही. माझे मूलभूत प्रश्न आहेत की विधानसभेचं तुम्ही कविता तर तुम्ही ज्या वेळेला उदाहरण देता प्रतिनिधी स्लिप वाटायला जातो तो काय करत होता त्याच्या लक्षात आलं नाही का? कसा करू शकतात? तुमचा मुद्दा असा आहे, ओके गणेशजी तुमचा मुद्दा पोहोचलाय. तुमचा मुद्दा असा आहे की जेव्हा स्लिप वाटायला गेले तेव्हा तुम्हाला लक्षात नाही का आलं, त्यावेळेस तुम्ही का नाही बोललात? विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मतदार याद्या तुमच्या हातात होत्या तेव्हा तुम्हाला लक्षात नाही का आलं? हा तुमचा मुद्दा आहे. तो मुद्दा आपण ग्राह्य धरूयात. पण त्याच्या पुढचा मुद्दा हा पण आहे की त्याच्यानंतर जर केलं तर तो काय आक्षेप ग्राह्य धरायचा नाही का? हा मुद्दा बरोबर आहे की निवडणुका हरल्यावर आठवण पडली का? निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला याची आठवण नसती पडली का? ठीक आहे, हा मुद्दा आहे. पण याचा अर्थ जर याद्यांमध्ये घोळ असतील तर ते मांडू नयेत असं होत नाही. बरोबर आहे तुमचं. चला योगेश केदारजी, शेवटची 2 वाक्य फक्त, कारण माझी वेळ संपलेली आहे. 5:52 संपवायचं होतं. बोला. ह्या विश्वातले सगळ्यात महाज्ञानी असलेले राजसाहेब ठाकरे यांच्या इतिहासाचा एक वेगळा अभ्यास करावा लागेल, कारण आजपर्यंत त्यांच्या मुद्द्यावर कधी ते सत्तेत येऊ शकलेले नाहीत आणि म्हणून आता नव्यानं आकांड तांडव यांचा सुरू झालेला आहे आणि त्यांच्यापेक्षाही जास्त योगेश केदार तोंड सांभाळून बोला. योगेश केदार बद्दल बोलताना तोंड सांभाळून. योगेश केदारजी मला वाटलं तुम्ही काहीतरी मुद्दा मांडणार आहात. तोंड सांभाळ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाला लाचार असलेले नेते आहेत असं राजसाहेबांनी बोललेलं विधान मी परत रिपीट करू इच्छित नाही. चला गजानन काळेजी आणि योगेश केदारजी, मला वाटतं तुम्ही दोघांनी एकमेकांना उत्तर दिलेलं आहे. मराठेशाहीचा डाण्या वाघ शिंदे साहेब आहेत. ठीक आहे योगेश केदारजी आणि गजानन काळेजी, हा मुद्दा नाहीये आजचा. ठीक आहे, एकमेकांच्या नेत्यांबद्दल बोललेलं तुम्हाला दोघांनाही सहन होणार नाही हे मला मान्य आहे. मुद्दा हा आहे की एक महत्वाचा मुद्दा देशामध्ये राज्यामध्ये समोर आलेला आहे, तो मतदार याद्यांचा आहे. त्या मुद्द्यावर जर विरोधक एकत्र येत असतील, वेगवेगळे पक्ष एकत्र येत असतील तर ती एकी खरंच पूर्णपणे आहे का की त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते? ती एकी होत असताना राजकीय गणित मांडली जात आहेत का? हा महत्वाचा मुद्दा होता. त्याचीच उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न होता. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.